श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। व्याघ्र सिंह भयानक देखोनी भयचकित लोक। परी त्यांची पिली निशंक तया पुढे खेळती श्रीराम। समर्थांच्या दासबोध ग्रंथातील श्रोतेजन स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। येथे समर्थ असं म्हणतात की वाघ आणि सिंहांना पाहून, अशा हिंस्त्र श्वापदांना पाहून माणसं पलायन करतात, माणसं घाबरतात, माणसं तिथून निघून जातात आणि अत्यंत भयचकित होतात। पण त्या वाघाचं पिल्लू असतं ना, त्या सिंहाचं पिल्लू असतं, वाघ आणि सिंहाची पिल्लं मात्र त्यांच्या पाशी कुठल्याही प्रकारची त्या वाघसिंहाबद्दल भीती नसते। आपण लक्षात ठेवा की जसं या वाघसिंहाच्या पिल्लाबद्दल समर्थ या ठिकाणी सांगता आहेत, कोणत्या भूमिकेतून सांगतायत हे आपण लक्षात घ्या। कशासाठी हे सांगता आहेत की जरी म्हणाले मी हे सगळे विचार तुमच्या समोर मांडत असलो, चांगले संस्कार तुमच्यावरती करण्याची मी इच्छा माझ्या मनामध्ये आहे, पण म्हणाले की हे सगळं करत असताना माझी अवस्था अशी आहे, असं समर्थ म्हणतात बरं का। आपण नीट श्रवण करा। समर्थ इथे सांगताहेत, हे समर्थ आपल्यासमोर उभे राहिले पाहिजेत। समर्थांचं सामर्थ्य आपल्यासमोर उभं राहणं फार गरजेचं असतं। नुसत्या कथा आणि गोष्टी आपण ऐकत असतो, पण कथेतलं सार घेण्याची आवश्यकता असते। इथे समर्थांना काय म्हणायचं आहे पहा, की जसं म्हणाले आम्ही वाघाला घाबरतो, सिंहाला घाबरतो, पण त्यांची पिलं ती कधी घाबरत नाहीत, ती तर उलट त्यांच्या जवळ जातात, त्यांच्यापाशी अगदी खेळत असतात, त्यांच्या अंगाखांद्यावरती खेळत असतात। तसं समर्थ म्हणतात माझे श्रोतेजन जे आहेत, माझे श्रोतेजन माझ्या माऊलींच्या रूपामध्ये आहेत, हे श्रोतेजन माझ्या रामाच्या रूपामध्ये आहेत, हे श्रोतेजन माझ्या आईच्या रूपामध्ये आहेत। त्यांच्या समोर मला बोलायला काही संकोच होत नाही, मला ना भय वाटत नाही, मला कुठल्याही प्रकारचा म्हणाले तिथे संकोचही होत नाही सांगत असताना, कारण माझी सांगण्यापाठीमागची भावना काय आहे पहा। म्हणून संस्कारातून आपण जेव्हा ही पिढी घडवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आधी आपल्या घरामध्ये सुद्धा ते संस्कार असण्याची आवश्यकता असते। जसे संस्कार असतात ना, तसं पुढे सगळं काही घडत असतं। म्हणून समर्थ म्हणतात की जशी या वाघ आणि सिंहाची पिलांची अवस्था आहे, तशी माझी अवस्था आहे। म्हणून या विचारांच्या माध्यमातून आपण काय नेमकं शिकावं, आपण शिकण्यासाठी जन्माला आलेलो आहोत ना, आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत। आपण काहीतरी आपल्या जीवनामध्ये काही करून दाखवण्याचं जेव्हा आपण ध्येय अंतःकरणाशी ठेवू, त्याच्यासाठी सुद्धा आपल्या ध्येयाशी एकरूप असण्यासाठी सुद्धा इतके तितके पराक्रमी वीर आपल्या भारतभूमीमध्ये होऊन गेले। महाराष्ट्रामध्येही सगळी संत मंडळी सुद्धा होऊन गेली, सगळ्या प्रत्येक प्रांतामध्ये क्रांतिकारक होऊन गेले, प्रत्येक प्रांतामध्ये अशा प्रकारे भक्तीचे पायीक होऊन गेले। सामाजिक सुंदर अशा प्रकारची रचना आणि कार्य करून कित्येक लोकांनी समाजामध्ये आज मोठं स्थान प्राप्त करून घेतलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण पहा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती इतके सुंदर संस्कार त्यांच्या मातोश्रींनी केले, शहाजी महाराजांनी सुंदर संस्कार त्यांच्यावरती केले, दादोजी कोंडदेवांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कार्यासाठी उपयुक्त ठरले, समर्थांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कित्येक वेळेला उपयोगी पडलेले आहेत। आणि मला मुलांच्यासाठी एकच सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा बाळांनो संभाजी महाराजांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत म्हणून काय केलं असेल। छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांच्यावरती चांगले संस्कार होण्यासाठी संभाजी राजांना समर्थ रामदास स्वामींच्या सान्निध्यामध्ये सज्जनगडावरती ठेवलेला आहे।
आणि सज्जनगडावरती समर्थांच्या सान्निध्यामध्ये छत्रपती संभाजी राजे एक एक संस्कार त्यांच्यावरती होत आहेत. समर्थ त्यांना उपदेश करत आहेत. संभाजी राजांना काय उपदेश होता तो? शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. हा उपदेश समर्थ स्वतः संभाजीराजांच्यावरती हे संस्कार करतायत. म्हणून आज छत्रपती संभाजीराजांचं कार्य किती उत्तुंग अशा प्रकारचं कार्य आहे. हे कशातून निर्माण झालं? छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांसाठी त्यांना संस्कार त्यांच्यावरती चांगले व्हावेत म्हणून सज्जनगडावरती ठेवलेला आहे. आणि पुढे समर्थ त्यांना उपदेश काय करतायत पहा. समर्थ संभाजी राजांना उपदेश करता आहेत की म्हणाले, राजे याहून करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष. आम्ही पुरुष म्हणून माणूस म्हणून ते जन्माला येऊन चालणार नाही, तर आम्ही जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत आमच्यावरती चांगले संस्कारच झाले पाहिजेत. आणि या संस्कारातूनच ही तरुण पिढी समाजाला मार्गदर्शन करू शकते. समाज कशाच्या आधारावरती उभा असतो? समाजाचा पाया ही लहान मुलं आहेत, ही तरुण पिढी आहे. हे संस्कार आमच्या भारतीय संस्कृतीचा सुंदर अशा प्रकारचा तो पाया आहे. आमच्या भारतीय संस्कृतीचं हे लहान मुलं ही त्यांचं अधिष्ठान आहे. आणि त्या लहान मुलांच्यावरती हे चांगले संस्कार व्हावेत म्हणून या श्रोते जनस्तवनाच्या माध्यमातून श्रोता म्हणून आपण मुलांच्याकडे पाहतो आहोत आणि मुलांच्यावरती संस्कार करण्याचा एक अल्पसा आपण प्रयत्न करतो आहोत. आज या चिंतनामध्ये समर्थांचे समर्थ विचार आपण श्रवण केलेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ.